नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहता LS मराठी. फैसला महापालिकांचा या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. वेगवान बातम्यांचा आढावा घेऊयात. मुंबईतील रंगशारदा मेळाव्यात राज ठाकरेंनी ठाकरे बंधूंच्या युतीवर मोठं विधान केलं. मुंबई वाचवण्यासाठी जागा वाटपाचा तिढा बाजूला ठेवून कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावं असं आवाहन राज ठाकरेंकडून करण्यात आलंय. ठाकरे बंधू एकत्र आल्यावर राज ठाकरेंनी हा पहिलाच आदेश दिलाय. मनसेकडून पहिला उमेदवार म्हणून यशवंत किल्लेदारांचं नाव जाहीर करण्यात आलंय. राज ठाकरेंच्या हस्ते यशवंत किल्लेदारांना एबी फॉर्म देण्यात आलं. यावेळी बाळा नामगावकर, अविनाश अभ्यंकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई उपस्थित होते. मुंबईत कोकणी मतांची धुरा भाजपचे खासदार नारायण राणेंच्या खांद्यावर सोपवण्यात आले. मुंबईतील कोकणी पट्ट्यातील मतांची जबाबदारी नारायण राणेंना दिली असून ठाकरे सेनेला शह देण्यासाठी नारायण राणेंची तोफ आता मुंबईमध्ये धडाडणार आहे. याच निवडणुकांसंदर्भात नारायण राणेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. नवी मुंबईत भाजप उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली. जोरदार शक्ती प्रदर्शन करत भाजपकडून अर्ज दाखल करण्यात येत आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून आज रात्री 10 नंतर एबी फॉर्म मिळण्याची शक्यता आहे. नवी मुंबईत शिवसेना सन्मानपूर्वक जागा लढणार असल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव, आमदार पराग शहा यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गणेश नाईक यांच्यामध्ये 3 तास चर्चा झाली. भाजपने शिंदे सेनेला 20 जागा देण्याचं सांगितलं, मात्र त्यांना 57 जागांची अपेक्षा आहे. याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती तुटण्याच्या स्थितीमध्ये असल्याचं दिसतंय. नाशिक महापालिका निवडणुकीत महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र तरी सुद्धा भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू आहे. तर नाराजी नाट्य संपल्याची चर्चा सुद्धा रंगली. आमदार देवयानी फरांदेंचे पुत्र सीमा हिरेंचा मुलगा आणि दिनकर पाटलांनी एकत्रित येत अर्ज दाखल केला. अमरावती महापालिका निवडणुकीत काँग्रेसने प्रभाग क्रमांक 3 मधून अनिता काळे यांना पहिला एबी फॉर्म दिलाय. अनिता काळे यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. काँग्रेसची सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आणि जनतेचा पूर्ण पाठिंबा आमच्या सोबत आहे असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे सतेज पाटील आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून सचिन अहिर यांनी युतीची घोषणा केली. युती निश्चित झाली असली तरी जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. मनसेला पण 20 ते 25 जागा देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचं समजतंय. नांदेड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि विधानसभा प्रमुख अशोक उमरेकर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. हा प्रवेश आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलाय. नाशिकमध्ये अद्याप महायुतीची चर्चा सुरू असताना 2 दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची धावपळ पाहायला मिळते. 2 दिवसांपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या राहुल दिवे आणि आशा तडवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. जालना महानगरपालिकेतील महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. सलग 6 बैठका होऊनही एकमत न झाल्याने आता जागा वाटपाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवण्यात आला. सांगली महापालिका निवडणुकीत पहिला तृतीयपंथीय उमेदवाराने अर्ज दाखल केला. प्रभाग क्रमांक 3 मधून साक्षी कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय. प्रभागाच्या विकासासाठी आणि तृतीयपंथीयांच्या न्याय आणि हक्कासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं साक्षी कांबळे यांनी सांगितलं. पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भाजप शहर कार्यालयासमोर आंदोलन केलंय. भाजपने दिलेल्या जागा वाटपात मूळ कार्यकर्त्यांना संधी न मिळाल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. भाजपने फक्त 6 जागा दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी. उपराजधानी नागपुरात राजकीय भूकंप पाहायला मिळालाय. महापालिकेत महायुतीचं अद्यापही भिजत घोंगणं पाहायला मिळालंय. आघाडीने मात्र शहरात बाजी मारली. अर्ज दाखल करायचा उद्याचा शेवटचा दिवस असल्याने इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू आहे. जालन्यात महानगरपालिका निवडणुकीत घोळ वाढलाय. युती नको असा सूर ठेवत कैलास गोरंट्याल समर्थक आक्रमक झालेत. काही कार्यकर्त्यांनी यावेळी थेट आत्मदहनाचा सुद्धा इशारा दिलाय. त्यामुळे आगामी काळात जालन्यात काय राजकीय समीकरणं होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. पाहत रहा LS मराठी.